आमदार रोहित पवारांना धक्का, मधुकर राळेभात आणि संजय काशीद यांचा भाजपत प्रवेश। कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेभात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, आमदार सुरेश धस, आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला आहे। आज दिनांक 23 रोजी मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, आमदार सुरेश धस, आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेभात, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशीद, जामखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, खर्डा ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, माजी सरपंच हरिभाऊ खवळे, भगवान देवकाते, शिवसेनेचे जामखेड शहर प्रमुख सूरज काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केलाय। प्रतिनिधी नासिर पठाण, जामखेड। शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत, प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे मधुकर राळेभात हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सोबत जे सगळ्यात ज्यांनी प्रवेश केलाय त्या सर्वांचं स्वागत करतो। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि विस्थापितांचे नेते म्हणून आमचे रामभाऊ शिंदे सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतात आणि आज सुरेश धस या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे आपण स्वागत करू आणि आज त्याच विस्थापितांचं नेतृत्व करणारे मधुकर राळेभात आणि त्यांच्या सोबतची सगळी टीम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय। यांच्यापैकी कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाही। जमिनीवर काम करून संघर्ष करून एक एक व्यक्ती जोडून त्यातून तयार झालेली ही नेतृत्व आहे आणि आता मला विश्वास आहे एकीकडे रामभाऊ आणि भारतीय जनता पक्षाची टीम आणि आता आलेली टीम, या दोन टीममुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आज या ठिकाणी सन्माननीय विखे पाटील साहेब आहेत, त्यांची ताकद आमच्या सुरेश धस साहेबांची। कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आज अतिशय विशेष करून लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे कर्जत जामखेड विधानसभेचे प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच पार पडला। त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उबाटा गट संजय काका काशीद आणि त्यांचे सहकारी शहराध्यक्ष सूरज काळे आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी आणि आबांच्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि इतर प्रमुख लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या हस्ते प्रवेश केला। उपस्थित या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील उपस्थित होते, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित होते, शेजारचे आमदार आपले सुरेशांना धस उपस्थित होते, पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुलजी भातखळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचा प्रवेश अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये झाला। पावसाचं वातावरण असताना ट्रॅफिकमध्ये अनेक लोक अडकलेले आहेत, अर्धेच लोक पोहोचलेले आहेत, अशाही परिस्थितीमध्ये उशीर झाला आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि दोघांनाही नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं
सांगण्यात आलं आहे, आश्वासित करण्यात आलं आहे की तुम्हाला बरोबर घेऊन भविष्य काळामध्ये कर्जत जामखेडच्या विकासामध्ये तुमची साथ घेऊन आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे, असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असल्याकारणानं आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल. निश्चितच विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रकारचे प्रवेश होऊन भारतीय जनता पार्टीची ताकद ही कर्जत जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येते, निदर्शनास येते. ही यात्रा देखील केदारेश्वर जातेगाव येथून सुरू होते आणि म्हणूनसाठी या यात्रेमध्ये देखील मोठ्या संख्येने आता महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते हे सहभागी होणार आहे. गेल्या 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये जनतेचा थेट संवाद करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेवटी आपण केलेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कामाचा जो लेखाजोखा असतो तो जनतेत जाऊन मांडला पाहिजे. जनतेचे प्रश्न समजतात, आपलं गारणं ऐकायला येतं, ही भावना घेऊन आपण पदयात्रा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला आहे. निश्चितच कर्जत आणि जामखेडमध्ये दोन्ही ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये अनेक पदाधिकारी कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आणि माजी मंत्री राम शिंदे साहेब, माझ्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी, गेल्या 30 वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे. पहिले 22 वर्ष मी शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत होतो. काही कारणास्तव शिवसेनेत माझी फारकत झाली आणि मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो. त्या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खटखट होती. राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व करतात. खरं तर कर्जत जामखेडमधून त्यांना निवडून देताना, त्यांना बरोबर घेताना आम्ही मोठे कष्ट केले आणि बारामतीवरून त्यांना कर्जत जामखेडमध्ये आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं. ज्या 4-5 मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून दिलं होतं ते 4-5 मुद्दे फार महत्वाचे होते. आमचे बंधू 50 वर्ष शिवसेनेचं काम करत होते आणि ते विखे पाटलांबरोबर काम करत असताना त्या कुटुंबाशी आमचं एक सख्य जोडलेलं आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काय हरकत नाही. आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे. माननीय माजी मंत्री राम शिंदे साहेब यांचं काम हे तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेलेले, सामान्य माणसापर्यंत गेलेले आणि ते आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्या मंडळीला सभापती करताना थोडा खारीचा वाटा मी उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होती. या हेतूने आज मी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या 15 वर्षापासून आपण पाहतो आणि तेच काम महाराष्ट्रातही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे, यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. या मुख्य हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार, पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, तळागाळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढे काम करत राहण्याची माझी इच्छा आहे. आपण कायमस्वरूपी आमच्यावर साधा एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकावा अशी माझी इच्छा आहे. माझ्याबरोबर माझ्या तालुक्यातले 5-7 सरपंच आहेत, माझ्याबरोबर माझ्या नगरपालिकेचे 5 नगरसेवक आहेत आणि माझ्याबरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे की जे कायमस्वरूपी बागायतदारी आता ऊस तोडायला जाते. ती जनता की ज्यांच्याकडे अजून फोनही नाही, ही जनता माझ्या बरोबर आहे. आमच्या बऱ्याचशा 50 गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत. ट्रॅफिक असल्यामुळे आणि कुणाचा तरी मोर्चा असल्यामुळे त्या गाड्या पुढे येऊ देत नाहीत. अशा पद्धतीने गुंतलेले आहेत. तरी जे आलेले नाहीत ते काही वेळात येतील, त्यांचाही थोडा प्रवेश करायचा आहे. आपण सगळेजण या ठिकाणी जे आलेले आहेत माझे, त्यांचा माझ्याबरोबर प्रवेश झाला असं मी मानतो. आपण
मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो. मी 2009 साली राम शिंदे साहेब यांच्या आग्यास उभा होतो आणि जामखेड तालुक्यात मला 1 नंबरची मतं पडली आणि राम शिंदे साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही, परंतु त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू देताना मोठ्या मनाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं मोठेपण लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची तयारी दाखवली. मला आपण पक्षात समाविष्ट करून घेतले त्याबद्दल धन्यवाद. जो आता इलेक्शनचं वारं चालू आहे, जो उमेदवार आपण देता त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं काम इथून पुढे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद.